नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या ठिकाणी. मोस्टली दिवेआगरला लोक बीचला आणि सुवर्ण गणेशच्या मंदिराला भेट देण्यासाठी इथे येतात. पण त्याचबरोबर मित्रांनो, इथे अजून एक सुंदर असं स्थळ आहे जिथे आपण आवर्जून भेट दिली पाहिजे. ते म्हणजे रूपनारायण आणि सुंदरनारायणाचं मंदिर. साधारणतः 9व्या शतकातील रूपनारायणाचे व सुंदरनारायणाचे मंदिर त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे भाविकांसोबतच अभ्यासकांचाही कुतूहलाचा विषय आहे. येथील नोंदीनुसार इसवी सन 1772 माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराला भेट दिली होती. पेशवाईपासूनच या मंदिराला पूजाविधीसाठी वर्षासन मिळत होते. 1960 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. हे मंदिर बीचपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर वसलेले आहे. मंदिरासमोर एक दीपस्तंभ आहे. हे मंदिर उंच जोत्यावर आहे. मंदिरासमोर जांभ्या दगडाचे 4 मोठे स्तंभ आहेत. मुखमंडप, सभामंडप आणि प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातून काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे आणि बाजूला भाविकांना बसण्यासाठी त्यात कक्षासने देखील आहेत. गर्भगृहात असलेली रूपनारायणाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ही सुमारे 1.5 मीटर उंचीची आहे. अभ्यासकांच्या मते ही मूर्ती तामिळनाडूतील मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे. ही मूर्ती म्हणजे शिल्प सौंदर्याचा अतिशय उत्तम नमुना आहे. शिलाहारकालीन म्हणजेच 9व्या ते 13व्या शतकापर्यंतच्या कालावधीतील ही मूर्ती असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या कालावधीत कोकण प्रदेश उत्तर शिलाहारांच्या अंमलाखाली होता. या मूर्तीवरील नाजूक कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. कानात मकर कुंडले, कमलनयन नेत्र, गळ्यात मोत्याच्या माळा, जानवे, कमरेच्या वस्त्रावर कमरपट्टा, मनगटात कडा, गळ्यातील सैसर दागिना खाली झुकलेला दिसतो. तसेच या मंदिराच्या सर्व दाही बाजूंना तुम्हाला दशावतार कोरलेले दिसतील. मत्स्य, कुर्म, वराह, वामन अवतारातील बटू, हिरण्यकशिपूशी युद्ध करणारा नृसिंहावतार असे सर्व काही पूर्णपणे मंदिरात मूर्तीच्या अवतीभोवती हे असे 10 अवतार कोरले गेलेले आहेत. रूपनारायण मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते. काही वर्षापूर्वी परदेशी आक्रमकांनी ही मूर्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. ही मूर्ती पळवून होडीकडे नेत असताना गावकऱ्यांनी त्यांचा प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्यांनी ग्रामस्थांच्या दिशेने गोळीबारी केला होता. मूर्ती ठेवल्यानंतर या चोरट्यांचे गलबत बुडू लागले, म्हणून त्यांनी ती मूर्ती तेथेच टाकून पळ काढला. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मूर्तीला वज्रलेप करताना मूर्तीच्या चक्रात अडकलेली बंदुकीची गोळी काढण्यात आली होती. हे मंदिर भाविकांसाठी दिवसभर खुले असते. येथे येणारे पर्यटकही आवर्जून या मंदिराला भेट देतात. मंदिराच्या समोरच एक पाण्याचा असा एक कुंडसुद्धा आहे, ज्या कुंडामध्ये पाणी आणि विविध प्रकारचे मासे असे त्याच्यात सोडले गेले आहेत. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे मित्रांनो. मी इथे 4थ्यांदा भेट देत आहे. 2012च्या आधी मी जेव्हा इथे भेट दिली होती त्यावेळी हे अतिशय जुनं असं मंदिर होतं. आत्ताचं मंदिर हे इथे नव्हतं. त्याचं काम 2012मध्ये चालू झालं आणि 5 ते 7 वर्षापूर्वीच हे आधुनिक मंदिर जांभ्या खडकात बनवलं. अतिशय सुंदर मंदिर हे बांधण्यात आलं आहे. त्यामुळे दिवेआगारला आल्यास रूपनारायण सुंदरनारायणाच्या या अतिशय सुंदर अशा वास्तुकलेचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.